सो आज आपण पाहणार आहोत की फर्स्ट 20 एलिमेंट्स क्वीज जे आपण लास्ट लेक्चरमध्ये कसे एलिमेंट्स लिहायचे, त्यांचे नेम कसं असतं, सिम्बॉल कसं असतं हे आपण लर्न केलं. सो एक आपल्याकडे वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन आपण चेक करूयात कसं प्रॅक्टिस करायची त्याची. सो एक सिम्पलचं क्वीज आहे द फर्स्ट 20 एलिमेंट्सवरतीच बनवलेलं. सो मी इथे डायरेक्टली क्वीजवरती येतो आता तुमच्याकडे. सो इथे म्हटलं त्यांनी फर्स्ट 20 एलिमेंट्स क्वीज, नेम, सिम्बॉल आणि ॲटॉमिक नंबर फक्त त्याच्यावरतीच असणार आहे इथे. सो 0 to हीरो केमिस्ट्री सिरीज आहे, म्हणजे एकदम बेसिक पासून तुमची प्रॅक्टिस होईल इथे. सो युअर नेम फॉर सर्टिफिकेट, सो यू कॅन नेम हिअर. फॉर एक्झाम्पल मी इथे केमिस्ट्री स्टुडंट म्हणून टाकतो, तुम्ही तुमचं नाव स्वतःचं टाकू शकता इथे. सो इथे ऑप्शन आहेत आपल्याकडे. किती क्वेश्चन हवेत तुम्हाला? 10 हवेत, 15 हवेत की 25 क्वेश्चन्स हवेत. सो अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. सो सपोज मी आता इथे काय करतो, मी 15 क्वेश्चन घेतो सध्याच्याला. त्यानंतर इथं मिक्स क्वेश्चन हवेत का, कसे हवेत आपल्याला ते पण सांगितलं त्यांनी. मोड ऑफ द एक्झाम, जसं की मिक्स MCQ प्लस टायपिंग असेल किंवा फक्त MCQ घेऊ किंवा टायपिंग ओनली. सो आपण सध्या काय करू, MCQ एक्झाम घेऊयात. ओके, सो तुम्ही मला जसं हवं तसं घेऊ शकता इथे. सो इथं मी जस्ट स्टार्ट करणार आता क्विज. सो ह्या साईडला इथं क्वेश्चन आले तुमच्याकडे. सो जसं की पहिला क्वेश्चन आहे, विच एलिमेंट हॅज द सिम्बॉल Li. सो तुम्ही गेस केलं असेल, Li वरून स्टार्ट होतं एलिमेंट. जसं की सल्फर असू शकतो का? नाही. कॅल्शियम नाही, तो Ca असतो. मॅग्नेशियम नाही, मग Li लिथियम. सो करेक्ट आले आपल्याकडे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. इथं आले डायरेक्टली क्वेश्चन आलाय तो, विच एलिमेंट हॅज द ॲटॉमिक नंबर 11. सो कोण होता एलिमेंट आपल्याकडे 11 वाला, जो की होता सोडियम. सो ऑप्शन 2 करेक्ट आपल्याकडे इथे. नंतर विच एलिमेंट हॅज द सिम्बॉल O. त्यांनी म्हटलं पहिलं ऑप्शन ऑक्सिजन, देन नायट्रोजन दुसरा ऑप्शन, बोरॉन, पोटॅशियम. सो तुम्ही गेस केलंच असेल नक्की. सो तो असेल O पासून, म्हणजेच ऑक्सिजन. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे, विच एलिमेंट हॅज ॲटॉमिक नंबर 8. कोणाचा असतो ॲटॉमिक नंबर 8 आपल्याकडे? पोटॅशियम, कॅल्शियम, नायट्रोजन का ऑक्सिजन? सो ऑक्सिजनचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, विच एलिमेंट हॅज द सिम्बॉल P. सो इट इज फॉस्फरस की अल्युमिनियम की बेरिलियम की क्लोरीन. सो आपल्याला माहिती आहे P पासून काय होतं, फॉस्फरस. सो बरोबर आहे. देन विच एलिमेंट हॅज द ॲटॉमिक नंबर 8. ओके, हा रिपीटेड क्वेश्चन दिसतो, तो आपण ऑक्सिजन. ठीक आहे, गुड. त्यानंतर विच एलिमेंट हॅज द ॲटॉमिक नंबर 19. सो पोटॅशियम, बेरिलियम, बोरॉन, निऑन. सो आपल्याला माहिती आहे पोटॅशियम इथे. त्यानंतर व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ क्लोरीन. सो तो काय होता सिम्बॉल आपल्याकडे, क्लोरीनचा Cl. देन व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ Si. Si मीन्स कोण असतो आपल्याकडे, सिलिकॉन. बरोबर. सो सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर 19 असतो का, 14. थर्ड ऑप्शन आपल्याला 1 दिलाय. फिफ्थ ऑप्शन आपल्याकडे 5 दिलंय. जरी आपल्याला समजा माहित नाही तर थोडीशी तुम्हाला हिंट दिलेली इथे. जसं त्यांनी म्हणलं हिंट बिटवीन 12 अँड 16 आहे. सो आपल्याला 12 तर माहिती आहे कोण आहे, मॅग्नेशियम. 13 कोण असतं, ॲल्युमिनियम. 14 कोण आहे, सिलिकॉन. कारण 15 आपलं फॉस्फरस आणि 16 सल्फरस. सो आन्सर 14. देन व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सिलिकॉन. सो आताच घेतलं आपण, काय येतं सिम्बॉल, सॉरी सिलिकॉनचा 14. देन विच एलिमेंट हॅज द ॲटॉमिक नंबर 5. सो इथे परत हिंट घेऊ, जर तुम्हाला माहिती नसेल तर हिंट घेऊ शकतो आपण. सो देन स्टार्ट्स विथ B. सो आपल्या इथून ऑप्शन कळून गेलेलं आहे, बी पासून म्हणजे कोण असणार आहे, बोरॉन. असं पण तुम्ही लॉजिक लावू शकता. याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही डायरेक्टली आन्सर सांगू शकता इथे. देन व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम. 4, 15, 11 की 18. सो आपल्याला माहिती आहे बेरिलियम 4 असतो. देन व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन. तो काय होता आपल्याकडे, 17. देन व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ बेरिलियम. तो काय होता, Be. विच एलिमेंट हॅज द ॲटॉमिक नंबर 18. अर्गॉन असतो, सल्फर, कॅल्शियम की बोरॉन. सो तो असतो काय, अर्गॉन. गुड. सो आपल्याकडे ही टेस्ट पास झालेली आपण इथे. जसं त्यांनी म्हणले, अगस्त्या क्लासेस 0 to हीरो केमिस्ट्री सिरीज, दिस सर्टिफाईज दॅट केमिस्ट्री स्टुडंट हॅज सक्सेसफुली कम्प्लिटेड फर्स्ट 20 एलिमेंट क्विज, नेम, सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर. सो आपला स्कोर 175 पॉईंट्स, ॲक्युरसी 100%. ही डेट आली आजची. सो अशा पद्धतीने तुम्ही अजून परत एकदा टेस्ट देऊ शकता तिथे तुम्ही. त्यामध्ये ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. सो ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता याच्यावरती. अजून असेच पुढच्या पण लेक्चरमध्ये आपण व्हॅलन्सीचं आपण लेक्चर घेऊयात तिथे, आणि त्याच्यानंतर त्याची पण आपण असेच क्विज वगैरे सॉल्व्ह करूयात, म्हणजे त्याच्यानंतर तुमचं अजून परफेक्शन येईल त्यामध्ये. ठीक आहे, इथे थांबू आपण.